महाकाल मित्रांनो, रामकृष्ण हरी. हे बघा या बोर मधलं पाणी आणि इकडे आता गौरी आपली इकडे इकडे कुठेतरी आणि वर गौरीची गौरीची तुम्हाला फरळ आणले. हा हा बस संपलं खतम. आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी. इकडूनचं वातावरण आणि या वातावरण मध्ये फरक आहे. इकडं थोडं व्हाईट आहे, इकडे पूर्ण ब्लॅक आहे. मोबाईल मध्ये असं दिसतंय इकडे खूप जोरात पाऊस चालू आहे मोहाडी साईड आणि जाणारी साईड म्हणजे आपल्या गावाकडे. इकडे आलेला आहे खूप जोरात पाऊस. आता बघू शकता, असं दिसणारच नाही तुम्हाला. आता पाहा ना कसं ऊन बिन सुटलंय. तेव्हा लगेच तेव्हा पोट चावून येतं त्याच्यावालं. भारी उघडलो आता. इकडे बघा पीटीओ चालू आणि ट्रॅक्टर पास आहे. पीटीओ बंद करा ना. बघितलं ना अवघड बर का. रिव्हर्सच्या गिअरला पण पीटीओ चालू. एवढा पाऊस व्हायले आणि ऊनही लागत, थंडी वाजती, गरम होत. इकडे बाबा चाललंय वाजत. गौरीला पाणी पाजलं, बदलून बांधलं. बर आणि झाड इकडे झाड काणं झालेले. इकडे सकाळपासून डाळिंबाला पावडर चालू. ब्लोअरचं चाक डायरेक्ट लॉक झाले. डायरेक्ट आसार झाले सगळ्या पाहिजे सगळे आसार आहे. ट्रॅक्टर पसू राहिलाय. बघा बघा बघा, पहिल्या गेरो पावडर मारशी ते दुसऱ्या गेरो पावडर चालू आहे. खरं म्हणजे मालक नाही म्हणजे आता विषय संपला. आणि आता सध्या काय ते काही प्रॉब्लेम चालू आहे आता सध्या. म्हणजे मी काय त्याच्यात त्या भांडणात पडणार नाही. आणि थोडं म्हणजे आता आपल्या इंडियामध्येच थोडं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे कॉलेजच्या मुलांचं असं तसं. आपल्याला त्याविषयी बोलायचं नाही कारण की आपण त्या ब्लॉगमध्ये बोलू शकत नाही. मी आज थोडा टाइम भेटलाय, आता थोडा पाऊस पण उघडलाय, याला माती लावून घेतो. मी एकटाच आहे. थोड्या वेळाने ते सगळे येऊन जातील, तो पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करून टाकतो मी. खाली माती कडक आहे म्हणून खणून अशी लावायची. इकडे गवत निघालं गवत काढायचं, तेवढी लावली. अशी पॅक लावायची एकदम. हे गवत काढून टाकायचं, माती घ्यायची अशी लावायची, माती घ्यायची अशी लावायची. देखा ना, ऐसा काम करना है. परत तीन माती खाण्याची, थोडीशी इकडची पडायची, इकडे नेऊन ठेवायची, गवत काढायचं, गवत काढलं असं. काही ठिकाणी आहे माती, काही ठिकाणी नाही आहे माती. दाबायची, किती भारी दाबलेली. ये अकेला चालू है मेरा खेल.
पंचायत भरायची, मीठ टाक. अशी माती घ्यायची, पंचायत भरायची, मीठ टाक. लोलर आणायचं, माझ्या मागं मागं मग पप्पा आले, पप्पा नंतर बाबा आले, बाबा नंतर आता दिदी चालली. मग आता मी त्यांना डोस घेऊन चाललो. हाय, ओके ओके हाय. आणि इधर उधर देखो फादर और हमारा बाबा काम करने वाला. तू अंडी दे इकडे. चला कपडे काढून येऊ मी येता का नाही ना मस्त बघा. तुम्ही कशी टाक असं काम. सगळे घरात बसले होते आणि मला काही उद्योग नव्हता. माझ्या मागं पप्पा आले, पप्पा मागं बाबा आले, आता बाबा मागं दिदी आली, दिदी मागं आता मम्मी येईल आणि सगळे येतील याशी काम करायला. इकडे बाकी सगळे. हा अख्खा जिल्हा आपण केलेला आहे तयार. सगळ्यांना काम लावून दिले. सगळ्यांपुढे मी आता आवरा. गली व्यवस्थित लावा, आरती जेवू नका. एक 2 3 4 5. 1 2 3 4 5 6. लावा लावा लावा. माझी दुसरी, तुमची दुसरी आहे ना, अशी भरली टाकून द्यायची, अशी भरली टाकून द्यायची, अशी भरली ना. हे बघा हळू जीव घेता का. लावा बरं, लावा ना. ओके, आपल्या बाबाच्या पुढे जायचंय, आपलं काम करून पटकन होऊन जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 झालेले एवढे. हा ठीक आहे ठीक आहे. एवढे नाकी थोडी तर मला डायरेक्ट, कारण की ना इकडं बघू माती नाही का, इकडे पाणी तुंबत म्हणून मातीच नाही राहिली. आता माझी गली ही चालू आहे परत. सोपं नाही हे काम करणं, ताकद लागत. हवा डंबल काय असतं कोल्ड आहे का बघायला लागेल. झाला तर मग आमचा कारकीव वावर बोललंय. हा हा. मी म्हटलं आता बाबा मला सांगतील गाय आणायला, मी गाय आणायला चाललो तर बाबा गाय घेऊन आले होते. आज बरं चांगलं उघडलेलं आहे ना. आणि आता इकडं आपला नाला पण भरलेला आहे, जास्त नाही पण थोडासा आहे. आमच्याकडून जेवढं झालं तेवढं आम्ही केलं. याचं झेंडूला माती लावणं तेवढं आमच्याकडून होत होतं, तेवढं केलं आम्ही. आणि इकडं आता बघू शकता पाणी आहे.
सो आता इकडे आलेलो आहे चक्कर मारायला, ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर चाललो. मला ह्या काडाच्या गल्लीला थोडा डाऊट आहे की इकडे थोडी फाड आहे ती करायला लागलं क्लिअर. सो गाईज आपण इकडे लावलेलं आहे माती आपल्या झेंडूला. किती गल्ले झालेले आहे बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 गल्ले झालेले आहे. आणि म्हणजे 8 गल्ल्यामध्ये सोपं नाही ते राहून, पण अवघड आहे ते. कसं कंबर पण दुखतं, वाकून वाकून येऊन जातं. आता माझ्यासारख्याला काही नाही, पण मग त्याचे पप्पा आहे, मम्मी आहे. मम्मी तर नव्हती पण पप्पा हवं ते. मग काय आता उद्या प्रत्येक कंटिन्यू करायचं आहे. दररोज 2-2 3-3 गल्ल्या जरी झाल्या ना तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता तिकडं वातावरण एकदम एकदम चांगलं भरून आलं असं वाटत आहे. खूप जोरात येणार आहे. इकडे बघा, हे बघा. आणि मी मग गेलतो डाळिंबाच्या प्लॉटमध्ये चक्कर मारा. ट्रॅक्टर तिथेच लावले. उद्या आहे आपल्याला डाळिंबाला स्प्रे. असला तर असला, कारण की उद्या पाऊस असू शकतो बहुतेक. आणि ब्लॉग इथेच संपवतोय. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.